नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज चैत्र शुक्ल षष्ठी शके 1948 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर. शुक्रवारी ठाण्यातल्या काही भागात पाणी नाही आणि व्यावसायिक LPG या कोट्यात 50% वाढ. हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न सफल ठरला आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात सोमवारी सायंकाळी सादर झालेल्या अभंग रिपोस्ट या विशेष सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातनं ठाणे पूर्वेतल्या कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोस्ट कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. संत वाङ्मयाचा आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोस्ट या सांगीतिक कार्यक्रमातनं संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ आदी संतांच्या अभंगातल्या विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणासह गजर करण्यात आला. देह देवाचे मंदिर, लहानपण देगा देवा, आनंदाचे डोही आनंद तरंग यासारख्या लोकप्रिय अभंगांना आधुनिक फ्युजनची जोड देत भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव या अभंगातनं दिखाऊ भक्तीवर प्रहार करण्यात आला. आजची तरुण पिढी विठ्ठल भक्तीपासून दूर जाऊ नये म्हणून संतांच्या अभंगाचे विडंबन न करता त्यांना आधुनिकतेची जोड देत नव्या पद्धतीने सादर करून भक्तीचा नवा मार्ग या कार्यक्रमातून दाखविण्यात आला. पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम साधत अभंग रिपोस्टने तरुणाईमध्ये केवळ भक्तीची नवचेतना निर्माण केली नाही, तर मंडपात फेर धरून तल्लीन व्हावयास लावले. दरम्यान धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित या चैत्र नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून संतांची महती आणि त्यांचे विचार रिपोस्ट करून समाजात एक प्रकारे जनजागृती करण्याचा आयोजकांचा संकल्प या निमित्ताने यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र विधान परिषदेत आज मविप नियम 97 अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेतल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न तसेच अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियोक्त्यांचा अत्यंत महत्त्वाचा व कर्मचारी हिताशी संबंधित मुद्दा प्रभावीपणे सभागृहात मांडला. चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले की शासनाच्या 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा कालावधी 3 वर्षे असताना ठाणे महानगरपालिकेत तो 5 वर्षे ठेवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. नवी मुंबई व अकोला महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही हा कालावधी तातडीने 3 वर्षे करण्यात यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तसेच शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अनुकंपा तत्वावरच्या अनेक नियुक्त्या प्रलंबित राहिल्या असून संबंधित वारसांना न्याय मिळण्यात विलंब होत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. काही प्रभावित कुटुंबांनी तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिल्याने या विषयावर मानवी दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये एकसमानता राखणे, पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि महानगरपालिकांमध्ये शासनाच्या धोरणांची एकसारखी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले. महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये न्याय्य सुधारणा करणे तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्ये संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सभागृहात मांडली. या संदर्भात शासनाकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून या प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा आता इंग्रजी माध्यमातून चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभागृह नेते सागर नाईक यांनी हा ठराव मांडला होता. गोरगरीब कुटुंबातल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने मराठी शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या विषयात महासभेत एकमताने निर्णय घेण्यात आला असून तो ऐतिहासिक मानला जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण अंमलात येणार आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोणतीही करवाढ नसलेला तरी महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा सन 2026-2027 या 6,221 कोटी आणि 12 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज सोमवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांना विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्या दृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्पीय सभेत केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शर्मिला पिंपळकर होत्या. तसेच परिवहन सेवेचा 791 कोटी आणि 86 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सन 2025-26चा 5,645 कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणीपुरवठा आकार व शहर विकास विभाग, अग्निशमन या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न 3,523 कोटी 79 लाख ऐवजी रुपये 3,461 कोटी हे सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या 612 कोटी 59 लाख अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर अखेर रुपये 1,269 कोटी 61 लाख अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी रुपये 1,493 कोटी आणि 15 लाख अपेक्षित केले आहे.
सन 2026-27चा मूळ अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्न 4,078 कोटी अपेक्षित असून अनुदान आणि कर्जासह 6,221 कोटी 12 लाख रकमेची जमा बाजू, 3,818 कोटी 17 लाख महसुली खर्च आणि 2,400 कोटी 55 लाख भांडवली खर्चाचा आणि रुपये 1 कोटी 40 लाख अखेरच्या शिल्लकेसह रुपये 6,221 कोटी आणि 12 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. या पत्रकार परिषदेवेळी परिवहन उपक्रमाचे सन 2026-27चे मूळ अंदाजपत्रक 791 कोटी 86 लाख महापालिका आयुक्त सौरभ राव यांना ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेरे यांनी सादर केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात MMRDA मार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरानगर संपाकडे जाणारी 813 मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने MMRDAकडनं 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2,200 मीटरपैकी 520 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. MMRDAने 520 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातल्या 813 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी निकामी करून नव्याने अंथरण्यात आलेली 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या कामाकरता शुक्रवार सकाळी 9 ते रविवार सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, पाडा नंबर 2, 3 व 4, चैतीनगर, परेळानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवीपाडा, रामनगर, CP तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांकरता पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. याबाबत नागरिकांना अवगत करण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. देशातल्या व्यावसायिक LPG गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता 50% मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या सूचनेनुसार करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. या नव्या धोरणानुसार राज्यांना पूर्वी मिळणाऱ्या 20% आणि त्यानंतर सुधारणांच्या आधारे वाढवण्यात आलेल्या 10% कोट्याव्यतिरिक्त आता अतिरिक्त कोटा 20% मंजूर करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिक LPGचा एकूण पुरवठा आता संकटपूर्व काळातल्या पातळीच्या 50%वर पोहोचला आहे. या वाढीव कोट्याचा सर्वाधिक फायदा रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धशाळा, सरकारी अनुदानित अन्न केंद्रांना होणार आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी उपलब्ध असलेल्या 5 किलोच्या FTL सिलेंडर पुरवठ्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरता सरकारने काही अटीही लागू केल्या आहेत. सर्व व्यावसायिक आणि औद्योगिक LPG ग्राहकांना संबंधित तेलकंपन्यांकडे आपली अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर. शुक्रवारी ठाण्यातल्या काही भागात पाणी नाही आणि व्यावसायिक LPG या कोट्यात 50% वाढ. हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.